विविध भारती पुणे. ठळक बातम्या. आज राष्ट्रीय ध्वज दिन आहे. 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेनं तिरंग्याला भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकृती दिली. त्यामुळं स्वातंत्र्यानंतर दरवर्षी 22 जुलै हा दिवस राष्ट्रीय ध्वज दिन म्हणून साजरा केला जातो. यंदाच्या ध्वजदिनाची संकल्पना एक देश एक ध्वज, त्यागासाठी एकता आणि शांततेसाठी वचनबद्धता अशी आहे. महागाई नियंत्रणासाठी सरकारनं अनेक उपाययोजना केल्या असून शाश्वत रोजगार निर्मिती आणि घरगुती उत्पन्न सुधारणेवर लक्ष केंद्रित करण्यात आल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. सरकारनं आवश्यक खाद्यपदार्थांचा राखीव साठा वाढवण्याचा निर्णय घेतला असून खुल्या बाजारात खरेदी केलेल्या धान्याची विक्री तसंच सवलतीच्या दरात किरकोळ विक्री सुलभ केल्यामुळं 2024-25 मध्ये किरकोळ महागाईचा दर 4.5% खाली आल्याचं त्यांनी सांगितलं. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं यावर्षी मे महिन्यात एकंदर 20 लाख नव्या सदस्यांची नोंदणी केली आहे. 2018 पासूनची ही सर्वात मोठी वाढ आहे. हा टप्पा देशाच्या रोजगार वाढीचा पुरावा आहे, असं कामगार आणि रोजगार मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा यंदाचा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांना जाहीर झाला आहे. संस्थेतर्फे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली. ज्येष्ठ कवयित्री सिसिलिया कार्व्हालो यांना कविवर्य ग. पाटील पुरस्कार देण्यात येणार आहे. येत्या 5 ऑगस्ट रोजी पुरस्कार वितरण सोहळा होईल. पुणे जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेनं सुरू असलेल्या कुंटे चेस अकॅडमीच्या स्पर्धेत 7व्या फेरीअखेर गौरांश खंडेलवाल, नैतिक माने, वेदांत काळे आणि शाश्वत गुप्ता यांनी आपापल्या गटात विजेतेपद पटकावलं. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58 मिनिटांनी.